श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय हो। अध्याय 8। फलश्रुती। दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, चिंता आणि व्यथा नष्ट होतील। श्री गणेशाय नमः। ओम नमो जी गुरुराया, भवच्छेदका पळवी माया। श्री ज्ञानेश्वरा सदै हृदया, मम किंचित नाम मिरवेसी। आगाही ज्ञानदेवटी, आम्हा साधका जेजेटी। मिरवला आहे पूर्ण कोटी, हितकारक महाराजा। तरी मागील अध्यायी कथन, विधियुक्त वीरभद्रा केला प्रसन्न। आणि स्वर्गवासा ते भोगून, महिलागी मच्छिंद्र उतरला। आणि वज्रवटिके वज्र भगवती, तोषविले स्थानाप्रती। उष्णदुखे भोगावती, जगामजी मिरविली। या परी द्वारका करुणी तीर्थ, गोमटी स्नानविधी येतात। करुणिया द्वारकानाथ, प्रसन्नचित्ती आगळा। त्यावरी आला अयोध्येसी, तरी श्रोत्या कथा परियसी। स्नान करुणी शर्युतीरासी, रामदर्शना जातसे। तो पाशुपतराव तया ग्रामी, रामवंशात पराक्रमी। तो देवालय पूजे लागुनी, आला होता संभारे। अपार सैन्य जे भोवती, सदनी तुरंगणे राबती। छत्र चामरे कळस दीप्ती, लाजविती भानुते। वाजी गज याचे रंग आणिक, तेही चपळ अलोलिक। वाताकृती लक्ष एक, तया भोवते फिरताती। सकळ वाजी शृंगारयुक्त, जडित पाखरा हटकवत। रत्न कोंदणी हार लखलखीत, की नक्षत्रमणी मिरवले। त्यातही झळकत झालरयुक्त, गुणी ओविले अपार मुक्त। कोणी विराजत गंगावत, शुभ्र तेजे मिरवले। ग्रीवे माळा रत्नवती, हाटकाचे जे ढाळ देती। रत्न नोहे तेज गवसती, चमूलागी मिरवला। पदी पैंजण रुंजुंती, की वीरांची वीरश्री याचे वदती। की शत्रुगणींच्या अपार बग पंक्ती, ब्रीद म्हणती विभांडू। ऐशा परी वाजिते हौसे, की चिंतिल्या ठाई राविती वास। अतिवात चपळ गतीस, सरसर म्हणती माघारा। अगाते वाजी न म्हणू महिचे, की इंदू बंधू रत्न उदीचे। विशाल शुक्तिका पात्र अब्धीचे, मुक्त करुणे आणिले ते। याचक निधी विकासून यावणी, हत्ती मिरवती पृतणे लागुनी। विशाल गंडस्थळ दंतकंदणी, चुडे सुवर्ण मिरवले। हातात व्यक्त त्या भूषण, हौदे अंबारिया दैदिप्यमान। की पृतना महीचे नग ते पूर्ण, भावणी ऐसे पाहे का। अपार सैन्य बहुसंभार, पाहता उचलिले जे गिरीवर। की पर्वतमाथा तरू शृंगार, तैसा पताका गजपृष्टी। एकाहुनी एक अधिक, महारथी ते युद्ध कामुक। 10 सहस्र राया सवे, युद्ध कामुक मिरविती। पर युद्धशास्त्री चतुर सुगम, की परशक्तीच देती दम। ऐसे प्रतापिक स्तोम, इंद्रसुख आगळे की। पायीचे पायदळ अपार, रत्नाभरणी वस्त्राभरणी मंडिताकार। छडीदार आणि चोपदार, जासूर हलकारे मिरवती। हेमभूषणे मुक्तमाळा, सकळ पायिका झळकती गळा। जडित रत्ने आणि ते अति तेजाळा, हेमालंकार करकमळी। दाही अंगुळी मुद्रिका गहन, हेममुक्ते ते मिरविती श्रवण। पाहतेपणी राणीवपण, भार पडिल लोकाते। असोयसी अपार संपत्ती, मिरवला पाशुपत अयोध्यापती। ते सकळ दाटी देवळा भोवती, राजीने मिरविली। त्यात श्री रामदर्शना कारण, जाता झाला योगद्रुम। परिते द्वारपाळ परम, नाथा लागी बोलत। परम पाप संचल्या तुंबळ, तेव्हा मिरवे द्वारपाळ। प्रथम धर्मा लागी काळ, अधर्म परी मिरवत असे। त्या धर्मद्वारीचे बनती श्वान, ते द्वारपाळ द्वाररक्षण। आपण बुडून यजमान, बुडवू पाहती निश्चय। महानिष्ठ जाता समोर, कदा न म्हणती लहान थोर। न भीड चित्ती परमनिष्ठुर, वाचे कठोर बोलती। सप्तजन्म तस्करणीती, शतब्रह्म त्या जया घडती। तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षेती, धर्मविनाश रायाचा। ऐसे परी द्वारपाळ, राजदारी असती सकळ। मच्छिंद्र जाता होता वेळ, हटकोणी डंभ केली असे। तीव्र वाचे बोलती वचन, म्हणती कान फाडून बुद्धिहीन। कोठे जासे तातडीने, मतिमंदा हे मूर्खा। हे भ्रष्टा तुते कैसे कळेना, की राम आला आहे दर्शना। त्यात तू जासी बुद्धिहीन, सरबरता माघारा। ऐसे म्हणून निष्ठुर वचन होती हाती, लोटिले मच्छिंद्रनाथाप्रती। येणे करुणी परमचित्ती, विक्षेपाते पावला। परंतु सर्वज्ञ संतापासी, विवेक अर्गळा घाली त्यासी। तो म्हणे सेवकांसी, समाधकणे विहित नव्हे। पतिस्वाधीन पतिव्रता, की पात्र सोयी वाहे सरिता। तेवी बुद्धी तरुण्या पाशुपता। सेवक सेवा आव्हानिती, की सुई मागे गुंतो जाता। की मित्रा मागे रश्मी येता, तदनु बुद्धी पाशुपता। सेवक सेवा आव्हानिती,
रत्नामागे सकळ कळा माऊली सवे आव्हानू बाळा तदनु बुद्धी अयोध्या नृपाला सेवक सेवा आव्हानिती की माळी मळ्याचा योजनी पंत सुयुक्त सोडी उदक अंत तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा आव्हानिती ऐसे या शब्दा सद्गुणवाणी बोधी सकळा विवेक खाणी बंधने निर्मुणी विक्षेप मनाचे चरणी घालित झाला महाराज परिबुद्धी प्रकरण आणि सुचले तया कारण की सेवकाचे काय बोलून शिक्षा देऊ राजा ते एक रावा आराटीला संपूर्ण सेवका दाटे व्रता जेवी गवसनी मित्रा घालिता रश्मी आतुरली सहजची शरीर कोटे घालिता गाय परी सर्वपरी दुःख होय तदनु शिक्षा योजिता राया दुःख मिरवी पृतनेते ऐसा योजनी मच्छिंद्रनाथ भस्म चिमटी कवळी हाता स्पर्शास्त्र मंत्र प्रयुक्ता रामनामी जल्पला एरीकडे पाशुपत देवापद्दा जुळी होऊनी प्रणत रामासन्मुख दंडवत मही मस्तक ठेवीत असे तो स्पर्श मग एवढी निकट करत झाला अंगी जगट होता महिपाट भाळा सहज झालीसे राम उठो पाहे क्षणी परिसुदृढ युक्त न सोडी मेदिनी भाळ पदादी उभयपणी महियुक्त झाली ती करिता यज्ञ बहुतांपरी परिविभक्त नोहे कदा धरित्री बहुश्रमला नाना परी उपाय काही चालेन मग बोलावणी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्या परी म्हणे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे परिमंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत सेवका पुसे रळी मात कोणी कोणा ते झाली का मनात म्हणे कोणी जाती आला असेल नगराप्रती गांजिला असेल राजदूती म्हणून शोभला असेल तो मग त्यात एक शोभणे येता क्षोभवरीला श्री भगवंता त्याचे साधू जगी छळिता क्रोध नावरे देवासी महिष तो अत्रिनंदन परियुगेची क्षोभवून आपले मन श्री अंब ऋषींचे केले छळन तरी न साहे देवाते तेने सुदर्शन लावली पाठी गर्भ सोसी आपण जगत जेटी तस्मात भक्त गांजिल्या पाठी कदा न राहावे देवाते भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परमावडे तमाळ नीळा दानवी गांचिता उतावळा कोरडे काठी प्रकटला धर्म हवणी मंडूक बाण तप्तोदकी केले शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे देवाते रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा बाळे टाकली जात बाळकांनी स्मरता रमानात करी घंटा टाकी तयांवरी पारधी पक्षी प्राणहरणी व्याळ रूप झाले चक्रपाणी तस्मात दासाचा छळ कोणी कदा काय करू नये जळे पदाचे नक्रोडी स्मरता धावता अति तातडी सुदर्शन प्रेरणे घाली उडी निज दासा रक्षावया याची नीती कोणी दूती गांजली असेल हरिभक्ती म्हणून लोभे सायक हाती हरिने वरिला असेल की ऐसे भावना आणून चित्ते शोध करतसे पृतणे प्रती शोध शोधिता द्वारा निघुती वृत्तांत तो प्रविष्ट झाला मंत्री वृत्तांत ऐकुणी कानी शोधुनी काढी मच्छिंद्र मुनी धन्य मंत्री तो शोध प्रकरणी अर्थ पैशून्य निवडिता अहो तो मंत्री नोहे मोहरा विषची घेऊनी सांडी रुदिरा की चिंतामणी राज अधीरा राज चिंता हरणार्थ तन्याय तो सुघड करणी त्वरे लागला मच्छिंद्र चरणी मग म्हणे महाराज औंदार्यपणे कृपादान ओपावे तुम्ही संत ते स्नेहभरित पूर्ण शांतीचे भांडारयुक्त औदार्य सांगत्या नाही मी तो अपराध क्षमा करावा मेघ जरी उदार म्हणावा तोही समतान करी संत भावा मेघ विसरे दातृत्व भावा तेवी संत नोहे तो जरी परिसाची उपमा देऊ तो लोहांतेची देत महाटक भाऊ इतर धातूंची होत परिभाऊ न चले शक्ती तयांची कल्पतरू जरी करावा समान शुभाशुभ दावी रत्न तेवी नोहे संतजन शुभ चिन्हाची वांछिती ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तांत क्रोधावरणी होता शांत प्रसाद देऊ म्हणतसे मग करी कवणी भस्मची मुठी विभक्त अस्त्र मंत्र पोटी कविराची जल्पता होटी धराची मुठी झोळीतसे राव उठुणी बैसे धरित्री वेगी पाचारितसे सुहित मंत्री सविची युणी झडकरी तुती राजाज्ञा निवेदिली पत्रिके बोलावणी निकट दूत विचारून घेतो राजक्षेमात तव ते शुभवार्ता सांगत कल्याणी राजा विराजला मग मच्छिंद्राचा धरणी पाणी मंत्रीने येत दया लागुणी प्रवेश होता प्रेक्षाने वृत्तांत राहते निवेदिला राया ऐकुणी सकळ वृत्तांत मच्छिंद्र चरणी भाळ अर्पित अति गौरवे स्नेह भरित नाम पुसे तया प्रती
राजे मच्छिंद्र म्हणती तानुल्या बाळा, राय ऐकुणी वृत्तांत सगळा मच्छिंद्र चरणी प्रेरित असे. पूर्वी मच्छिंद्र कृतिरत्न साठवले श्रवणा कारणे, तेने करुणे दर्शनभूषण स्वीकारा वयासी पाहत असे. ऐसी इच्छा अब्दी पाठी, तो मच्छिंद्र चंद्र देखिला दृष्टी. मग परम मणी आनंद दाती, चित्रपात्री हेलावली. मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपले सभास्थानी नेऊन कणकासने बैसविला. षोडोपचारी पूजन अर्पित झाला तन्मंधन, परी परम आदरे भक्तिरत्न मच्छिंद्रना तो ओपित असे. सदा सर्वदा आसनी शयनी, गमणी भोजनी जोडुनी पाणी, निरंतर उभा सेवे लागुनी, अन्य काही सुचेना. ऐस्या भक्तीचा पाहता पाठ, मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट. म्हणे कोण नरेंद्र कामना लोट, कवण चित्ती दाटत असे. एरुपणेचे योगद्रुमा, मी सूर्यवंशी पाशुपत नाम. राम उलाद कुशपत्नी धामा, अवलाद देह असे हा. तरी वडील माझा विजयी ध्वज, श्रीराम अवतरे तेजपुंज. माते भेटवी महाराजा, मित्र कुळाचा टिळक जो. एरी म्हणे रे भाऊ का दिटी, आता करतो तयाची भेटी. मग सभे बाहेरी तपोजेटी, राया घेऊन येतसे. उभा राहुणी राजांगणी, धूम्रास मंत्र जल्पेवाणी. भस्म चिमटी संजीवनी, अर्कावरी प्रेरित असे. तेने ध्रुव खगमंडळ संपूर्ण, धुम्रे भरुणी गेले गगन. दिशांचा अर्क संपूर्ण, झाकोळीने पै गेला. धूम्रासने भरले नयन, नेत्र पुसितसे सारथी अरुण. धूम्र संचारोणी मुखा कारण, कासाविस होतसे. ते पाहुणी सविता राज, ते म्हणे अस्त्रविद्य धूम्र विराजे. क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओझे, तेने प्रेरिले ही विद्या. मग तो महाराज जगलोचन, कवळी सायका चढवणी गुण. वायुअस्त्र शर निर्गुण, सोडिता झाला महाराजा. तव तू शर प्रतापवंत, लवकरी प्रकटवी सावर मारुत. तेने मंद्राचळ पर्वत, हालू पाहते डगडगा. गगनापासून मही पर्यंत, प्रकट झाला प्रलयवात. तरु उचंबळून नभी भ्रमत, पक्षी जेवी भूगोलाते. ऐसा वात होता प्रकट, धुम्रे फुटला दिशापाट. सदनाला की निर्मळ वाटे, गमन करिता येईना. ते पाहुण्या योगद्रुम, जलपता झाला अस्त्र उत्तम. ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम, आड झाले रथाते. विशाळपणे सांगू की तुले, की मंद्राचळची दुजे उमवले. तेने मार्ग कुंठित झाले, वात चक्राचे महाराजा. मग ते असे नारायण, पर्वत पाहता विशाळपणे. मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्क तो. तव वज्रास्त्र अति कठीण, पर्वतमाते गेले भेदून. तेने गाय शतचूर्ण, परे झाले नगराज. पर्वतचूर्ण होता निघुती, ते पाहुणी मच्छिंद्र जाती. ब्रह्मी अस्त्र योजने उपरती, मित्रभागी सांडतसे. ते अस्त्र होता स्तंदनी प्रविष्ट, बाजीसह अरुण झाला भ्रमिष्ट. सांडणी राहण्याची नित्यवाट, स्तंदन नेती भलतीकडे. ते पाहुणी द्वादशनामी, ज्ञानशनाच्या नवव्या गुणउर्मी. तेने करुणी भ्रमे प्रकामी, नाशाप्रती पावतसे. जैसा पेटला पावक, त्यावरी सोपविले सकळ उदक. मग तो उरे केवी दाहक, तेवी अर्का झाले असे. की अज्ञानपण साधकांचे, श्री सद्गुरु निवारित वाचे. अंगीभूषण ज्ञानपणाचे, बोधकुणी गोवित असे. की सदनात दाटला अंधार अपार, तो दीप उजळीता होता दूर. तन्याय श्री भास्कर श्री ज्ञानेश्वरा प्रेरित असे. तेने उडकुणी भ्रमिष्टपण, सुपंता करी गमन. ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून, वाताकर्षण जल्पत. वातास्त्र आकर्षण सबळ, वायुचक्री भेदिले तुंबळ. मग वाजीचे आणि सारथ्याचे तय वेळ, श्वासोच्छ्वास राहिले. आणि तो प्रत्यक्ष चंड किरण, तोही दाटला श्वासे करून. वायुचक्री गेले आठवून, रथ उलटोणी पडियेला. वायुचक्राचा ज्याचे आधार, तो आधार तुटताची सत्वर. स्वर्गाहुनी उर्वीवर आदळला स्तंदन तो. मही आदळता दिव्य रथ, खाली पडला श्री आदित्य. स्तंदनी वाजी अति होत, कासावीस श्वासाने. परिमही पडता तेजो राशी पाळ. मही पातलं अति अनळ, तेने धावू पाहे सकळ. महीवरली उद्विज, ते पाहुणी मच्छिंद्रनाथ. जलदास्त्र स्मरे त्वरित, तेने करुणी अपरिमित. जलवृष्टी होतसे, परी आदित्य पडता निचेष्टित. परम घाबरले स्वर्गदैवत, मग विमानी आणि होडी त्वरित. मच्छिंद्र पाशी पातले, ब्रह्मा विष्णू आणि शिव. वरुण अश्विनी कुबेरदेव, सुरवर अनादी सकळ गंधर्व. महिलागी पातले, सत्य लोक तपोलोक. अतळ वितळ सुतळाधिक, संकटी पडला एक अर्क. लाग वेगी धाविनले, जैसे सकळ तरुवरती. चौकडूने
पक्षी येती त्यांनाही महीवरती सकळ देव उतरले। मग महाराजा क्षीराब्दी जावई धावणी मच्छिंद्र धरिला हृदयी म्हणे हा आदित्य का अन्यायी संकटी तुवा योजिला या उपरी करुणी नमस्कार विष्णू ते देत उत्तर म्हणे महाराजा पाशुपतवीर आदित्य कुळे असे हा ऐसे असता यथार्थ मौषधांची न पाहे हा आदित्य तस्मात वडिलांची धर्मणित ऐसे परी असावी का बालकांचे संगोपन होय मातेनं सदा रोषांची केली गौसन मग ती माता काय म्हणून लावे परी मिरवावी स्वामी सेवक अमित्र माणी मग कार्य कैसे येत घडोनी सदा संशयांची गवसणी उभय चित्ती मिरवतसे तस्मात राय पाशुपती नावडे या आदित्याप्रती म्हणून ऐसे वैकुंठपती चर्या भाग रचियेला आणि एक मम वागुत्तरासी साबरी विद्या कवित्वराशी सूर्य नामे मंत्रोपदेशी प्रसन्न असावे अर्काने या उपरी अनेक आहे चोच सूर्यवंशी विजयध्वज तो पाशुपताते श्रीरामाज बेटवावा महाराजा ऐसे परी कामना म्हणी वेदली आहे चक्रपाणी पाशुपत्राचे प्रेमवदनी कुंती पावलो भक्तीने नव राणीवा सह माझा काम पूर्णते आणा मेघश्याम ऐसे बोलता योगद्रुम परी उत्तमा स्वीकारी म्हणे बारे योगद्रुमा जो जो काय वेधला काम तो तू पावशील कल्पद्रुमा परी सावध करी अर्काते बारे सूर्यनामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र ते स्वकष्ट ते एवढी मित्र कार्य करेल लोकांचे ऐसे बोलून चक्रपाणी करतला कर देत वचनी म्हणे बारे भास्कर मंत्राला गुणी वरदत्ता झालासे बारे मंतव मंत्र लोकोपकार नामस्मरणी होता नर तेनेची पातक योग भद्र सकळ जणांचे मिटतील सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होतील भस्म त्याच्यात मंत्र प्रयोग उत्तम कार्यालगी दुनाविल नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तम वाणी पवित्र अभंग त्याहीवरती वरद चांग प्रत्यक्ष देवते मिरवतील तरी बा 16 राशी पावले सुवर्ण जडावासी गमले ते भूषण मोला चढले मान्य केवी होईना तरी या कामा कदा आळस होणार नाही महापुरुष आम्ही सर्व देतो तव वचनास उतरलो आहो महाराजा वीरभद्रांचे समरणगणी आणि नागपत्र अश्वस्थानी तुते ओपुनी वरदवाणी तुष्ट केले आधीच तरी आता संशय सर्व सांडून अर्का जीव व्हावे याची रीती देवा आगवे गौरविती मच्छिंद्रा जैसे एका चंद्रांबूसाठी न्याहाळती चकोरपाटी तेवी जगलोचना दिटी सकळ देव गौरविती मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया आधी दाविना रामकाया तेव्हाचे समाधान करी राया मम चिंता तो ओसंगी ऐकता मच्छिंद्रवाणी सौमित्रासह सगुणी प्रकट झाला कोदंडपाणी दशरथ तनयन महाराज मग रामकुंती प्रकट होता शिवाचे आनंद वाटला चित्ता आणि राया पाशुपत आनंद देता उचंबळली मच्छिंद्र देखता कोदंडपाणी भावे मस्त गोपिले चरणी रामे प्रेमे धरुणी बक्षस्थानी मच्छिंद्रात गवळीला पाशुपतराव भाविक पूर्ण तोही वंदी श्रीरामचरण राम त्या ते हृदय धरुण धन्य वंश म्हणतसे यावरी मच्छिंद्र जोडोनी दोन्ही हस्त नम्रोत्तरी सवनी रघुनाथ गौरवणी रामा बोलत हे रघुत्तमा महाराजा तव नामे अनंत अससी देवी त्यात राम नाम गंगा वसती सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझे निवेदिले त्याही ग्रंथा नाही मिती परितव नामे शुभते असती देवी माझ्या कवित्वाप्रती वदनपाती विराजिजे साबरी विद्येचे अपार वचन मंत्रप्रयोगी कवित्व पूर्ण जे येईल जेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्रत्वा तव नामी होता मंत्रोच्चार तेथवा कार्य करावे समग्र लवकर तरी प्रांजळ चित्ती देवी कर मम करी ओपावा चित्ती असेल जरी अनुमान तरी सच्च करी का कोदंडबाण माझवणी आता समरंगण नृत्य करू रणांगणे श्रीराम म्हणे मच्छिंद्रायक तू तिही देवांचा वरदायक श्री दत्तात्रय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझं वर्ष आहेत योगद्रुमा तेथे मी का नसावे साह्यात कामा साह्य असो तुझा आता तुझ्या मंत्री माझे स्मरण होताचे कार्य करीण 52 विरात सबळ आचरण मंत्रप्रयोगी दाविन मी ऐसे वधुनी वरदवाणी भाष देत मच्छिंद्रपाणी मग म्हणे हे योगदामी मज तुझं ऐक्य असे की तू विष्णूंचा अवतार जो कवी नारायण महाथोर तस्मात तुझे शरीर ऐक्यत्व असे या लोकी ऐसे बोलणे कौसल्यासूत धन्य म्हणून ग्रीवा तुकावीत यावरी बोले सावधादित्य वेगे करी तत्पुरया एकमित्रा वाचुनी धरणी झाली असे दिनवाणी तरी योगींद्रा सुखदामी मम पूर्वजा मिरवी का मही पडला अंधकार
देवतास पावले समग्र सकळ जगाचा व्यवहार खोळंबला तपोराया ऐसे ग्लानी सुढाळ वचन श्रीराममुखी ऐकून हे मच्छिंद्र हृदय अपार भूषण चित्तशक्ती ते मिरविले तेने परम आनंद वृत्ती प्रसन्न झाली चित्वगवती मग वातास्त्र मंत्र देहस्थ व्यक्ती प्रसाद त्या आपात असे वातयुक्त अस्त्रपूर्ण मुखी सल्पता मच्छिंद्र योगी जन मग सुट्टी पाहुणी वाताकर्षण मुखी केला आदित्य तो मग सावधमुनी मही बैसत दाही दिशा न्याहाळीत तो अपार दृष्टी देखुनी दैवते सकाळ लागे पाचारी सकळ देवते जाऊन येत नमिला महाराज प्रतापादित्य यावरी कृष्ण लागी पुसत क्षत्रिय कोण ऐसा आहे की वासना पुन्हा परतोन हरू पाहत श्यामकर्ण धन्य प्रतापी प्रतापगण आणि आची दावी कामच कारण ऐसे तरी प्रज्ञे लागून की युगानुयुगी असे प्रसन्न तरी त्यांचे मुखमंडन मज भेटीने आणावे मग मच्छिंद्रा ते देव पाचारे दे की तुझं बोलावी तसे गबसती मग चंद्राचं जलपून युक्ती दर्शन जात मच्छिंद्रा मित्र दाहक तो अति सबळ म्हणून चंद्राचं जपला मच्छिंद्र बाण ते मागे पुढे परम शीतळ चंद्राश्री मिरवितसे त्यात जलदात्राचा वर्षाव होऊन होत शीतल ठाव ऐसे योजनी सविता राव जाऊन या नमियला सर्वात ते देखुनी मच्छिंद्रनाथ धन्य धन्य ऐसे म्हणत कवळधामी असे पुसत ग्रामधाम जन्मादी मग विष्णूने मुळापासून कथा नामधामादी सांगितली वार्ता कवी नारायण महिमता मच्छिंद्रनाथ मिरवत असे एरी म्हणे हा माझा अंश नवनारायण असे ती म्हैस तयाचा उतार शुभामास चांगुलपणी वाटला हा तरी भारे मच्छिंद्रनाथा कवळ कामणी वेधली व्यथा ते मज वधुनी वरदा मृता प्राशन करी महाराजा दूत त्रेता द्वापार युग गेले तरी ऐसे नाही केले धन्य तुझा प्रताप असे विपुल धन्य गुरु तुझा तो एरू बोले कर जोडूनी मम वेधली कामना म्हणी साबरी विद्या कवित्व करणी कृपा करुणी लाविली परित्याते वरदा फुला असावा असे वाटते म्हणाला तरी कृपा करुणी वरदाला दिदला पाहिजे महाराजा मंत्रप्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान जगाचे कार्य मंत्र साधन स्वकष्टाने मिरवावे ऐसे एकदा मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे मासर म्हणे मंत्रप्रयोगी स्वय घेऊन कार्य करीन जगाचे ऐसे वतुनी जगलोचनी भाष्य देत करतळ वचनी यावरी पाशुपत्रा या बोलावुनी चरणावरी घातला सूर्यवंश वीर्य प्रवाह वंशमालिका सगुण सर्व तुष्ट केला सविता राव मच्छिंद्राने ते समये वंशमालिका ऐसे ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण मग आपला सिद्ध करुणी स्कंदन वातचक्र आव्हानी एरीकडे सकळ देव विमानियाने गेले सर्व आपुलले स्थान अपूर्व पाहते झाले ते वेळा एरीकडे मच्छिंद्रनाथ कृपया आव्हानुनी पाशुपत निगता झाला करुणी तीर्थ राममूर्ती वंदोनिया आता पुढील अध्यायी कथन चंद्रगिरी पाहिला ग्राम तेथे गौरातुनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थे करील की नरहरिवंशी धुंडीसूत मालू हरीचा शरणागत पुढील अध्याय उत्तम कथेत निवेदिला श्रोतियांचे स्वस्ति श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किम्यागर सदा परिसोद भाविक चतुर अष्टम अध्याय गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 8 ओव्या 179 नवनाथ भक्तिसार अष्टमाध्याय समाप्त अलख निरंजन आदेश अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज